आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी पण जाणार होतो पण श्रावणीला या अवस्थेत सोडून कसं जायचं? नाही 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 ठीक आहे मी कॉल करतो तिला. ओके. आराध्या फोन उचल. आराध्या मला माहितीये तू माझ्यावर रागवलीस पण मला सॉरी म्हणण्याची एक संधी तरी दे प्लीज. प्लीज फोन उचल. फोन का उचलत नाहीये? माझ्याशी बोलायला किती उत्सुक होती, फोन का नाही उचलत आहे? ब्रेक का लागत नाहीये? अहो मला खूप टेन्शन आलंय. आराध्या कशी नाही आली अजून? तुम्ही एकदा कॉल करता का प्लीज? 5-6 वेळा फोन करून झालेत पण पुन्हा ट्राय करतो तू म्हणतेस तर. काय झालं? पोरगी फोन उचलत नाहीये. अहो जरा हळू बोला. श्राव झोपलीये ना? श्राव श्राव काय झालं बाळा? स्वप्न बघितलंस का? सांग ना काय कुठे? श्राव तू शांत हो. श्राव पाणी पी शांत हो. बरं वाटेल. ती ड्रायव्हरला शोधायला गेली, येतच असेल. तू शांत हो, मागे हो. तिला फोन लावत होतो पण तिने उचलला नाही. ड्राईव्ह करत असेल ना. तू नको काळजी करू. हा मी एक काम करतो. मी श्रेयसशी बोलतो. कदाचित त्यांचं बोलणं झालं असेल. मी श्रेयसना विचारून येतो. हा थांबा मी पण येते. श्रावला औषध द्यायचंय ना? तुला काहीतरी खायला घेऊन येते. हा बाळा. प्रवीण तू फॅक्टरीत आहेस? ओके ओके आता माझं नीट ऐक. तुझ्या हातातली सगळी कामं बाजूला ठेव. काय झालंय, आराध्या मॅडम आपली ग्रे कलरची गाडी घेऊन पनवेलच्या दिशेने निघालेत. पण बराच वेळ झाला आम्ही कॉल ट्राय करतोय, त्यांचा कॉल लागत नाहीये. त्या कॉल रिसिव्हही करत नाहीयेत, कॉल बॅकही करत नाहीयेत. तर आत्ताच्या आत्ता तू 2 गाड्या काढ. हा एक गाडी घेऊन पनवेलच्या दिशेने जा आणि एक गाडी घेऊन उलट्या बाजूला जा. म्हणजे कुठे काही त्यांची गाडी बंद पडली आहे का, काही अडचण आली आहे का जरा बघ. ताबडतोब निघ आणि मला कॉन्टॅक्ट कर परत. हा मी वाट बघतोय. ओके ओके थँक्यू. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का आराध्याशी? नाही तेच विचारायला आम्ही आलो होतो खाली. अरे देवा, मी गाडी घेऊन गेले कुठे? आणि एकटीच? जी अगं काही नाही, तिचं एक काम होतं म्हणून गेलीये ती. फोन लागत नाही म्हणून काळजी वाटते, बाकी काही तसं काळजी करण्यासारखं नाहीये. हा तू नको काळजी करू. काही कॉन्टॅक्ट झाला का तुझा? नाही माझाही काही कॉन्टॅक्ट झाला नाहीये. नक्की पनवेलच्या दिशेने गेलीये ना? हो ती पनवेलच्या दिशेनेच गेलीये पण एवढ्यात यायला हवी होती. अजून कशी आली नाहीये. मी पण जायला हवं होतं वहिनी बरोबर. अरे देवा. काका वहिनीला काहीही होणार नाहीये. तुम्ही प्लीज कुठलाही वाईट विचार मनात आणू नका. वहिनी व्यवस्थित गाडी चालवते, तिला काही होणार नाही. मे बी
तिच्या फोनला रेंज नसेल. मी एक काम करतो, मी कमिशनर साहेबांना फोन करतो. हा? हो हो. सर नमस्कार, मी श्रेयस सरनाईक बोलतोय. तुमची थोडी मदत हवी होती सर. ऍक्च्युली माझी बायको आराध्या आमची गाडी घेऊन पनवेलच्या दिशेने गेली एका कामासाठी आणि बराच वेळ झाला तिचा काही फोन लागत नाहीये किंवा तिचा फोन येतही नाहीये. तेव्हा ना परत यायला हवी होती ती, पण ती आली नाहीये अजून. हा, तर आम्ही घरातले जरा सगळेच काळजीत आहोत. तर तुमची काही मदत होऊ शकेल का? जर तुम्ही तिचा फोन ट्रॅक करू शकलात, ती आता कुठे आहे किंवा काय, आम्हाला जर माहिती मिळाली तर फार बरं होईल. मी माझी माणसंही कामाला लावली आहेत, तेही शोधतायत. हायवे पिंजून काढायला सांगताय. थँक्यू सो मच सर. येस येस सर, थँक्यू. सर माझी आराध्या प्रवीण कॉल का नाही करत आहे परत? देवा, का माझ्या मुलीची परीक्षा घेतोय? तुला माहिती आहे ती कोणत्या कामासाठी गेलीये, आणि ते काम जर का झालं ना तर आमच्या आयुष्यातला सगळा त्रास निघून जाणार आहे. माझ्या श्रावणीला न्याय मिळणार आहे. माझ्या आराध्या जे काही बोलते ते खरं बोलते हे सिद्ध होणार आहे. देवा, आता इतकं काठावर आल्यावर आता दुसरं संकट नको रे देवा. तुझ्या पाया पडते, पण माझ्या आराध्याला सुखरूप घरी आण देवा. आमचं जर का काही चुकलं असेल तर आमच्या चुका पोटात घे, पण माझ्या आरूला परत घरी सुखरूप आण देवा. देवा, का परीक्षा बघतोयस रे आमची? काय केलं म्हणजे एका मागोमाग एक कोसळणाऱ्या संकटातून या घराची सुटका करशील तू?